पंतप्रधान मोदी आज लाल किल्ल्यावर सलग 12व्यांदा तिरंगा फडकवणार। लाल किल्ल्यावरून सर्वाधिक वेळा तिरंगा फडकवणाऱ्यांच्या यादीत पहिलं स्थान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं। नेहरूंनी एकूण 17 वेळा हा सन्मान मिळवलाय। ठाण्यात दोन्ही शिवसेनेचे 2 वेगवेगळे ध्वजारोहण सोहळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते। ठाण्यातील शिवसेना मध्यवर्ती शाखेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम तर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजन विचारेंच्या उपस्थितीत तिरंग्याला सलामी। ठाण्यातील शिवसेना मध्यवर्ती शाखेत स्पेनच्या कस्लर्स गोविंदा पथकाच्या वतीनं तिरंग्याला सलामी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह खासदार, आमदार आणि नगरसेवकांची उपस्थिती। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शासकीय निवासस्थानं आणि ऐतिहासिक वारसा स्थळावर आकर्षक विद्युत रोषणाई। सर्वत्र हर घर तिरंगा मोहीम। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील संसद भवनाची इमारत आकर्षक रोषणाईनं उजळून निघाली। संसदेच्या इमारतीला करण्यात आली आहे आकर्षक अशी तिरंगा रंगातली विद्युत रोषणाई। मुंबईतील मंत्रालयाच्या इमारतीवरही विद्युत रोषणाई। तिरंग्याच्या रंगात केलेल्या विद्युत रोषणाईनं परिसर उजळून निघाला। मुंबईत स्वातंत्र्य दिनाचा उत्साह। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आकर्षक रोषणाई। तिरंग्याच्या रंगात उजळली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची ऐतिहासिक वास्तू। संपूर्ण देशात स्वातंत्र्य दिनाचा आनंद। स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईतील वांद्रे वरळी सिलिंकवर सुंदर विद्युत रोषणाई। स्वातंत्र्य दिनानिमित्त बीड जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांवर तिरंगा विद्युत रोषणाई। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण केलं जाणार। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं नागपूरमधील विधान भवनात रंगीबेरंगी रोषणाई। आरबीआयची इमारत, विभागीय आयुक्त कार्यालय ही रोषणाईनं सजलं। कोयना धरणाच्या 6 वक्र दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग। युनेस्कोच्या यादीत समाविष्ट 12 किल्ल्यांची थीम साकारत विशेष विद्युत रोषणाई। धरणाची संपूर्ण भिंत तिरंगामय। स्वातंत्र्य दिनानिमित्त गिरणा डॅमवर आकर्षक तिरंगा रोषणाई। तिरंगा रोषणाईमुळे डॅम सुंदर आणि मनमोहक दिसत होता। 2014, 2019, 2025 मध्ये मुंबईतील सर्वात मोठा पक्ष भाजपच राहिलाय। मात्र कुणाला स्वतःचा पक्ष मोठा वाटत असल्यास हरकत नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर। मुंबईत फक्त ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची ताकद, बाकी कोणत्याही पक्षाची ताकद नाही। निवडणुकीसाठी कामाला लागा, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। मनसे आणि उद्धव ठाकरेंचे पदाधिकारी बेस्टच्या मेळाव्यात एकत्र। बेस्ट निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंचं उत्कर्ष पॅनल लढणार। 18 ऑगस्टला मतदान। मेळावा हा भविष्यातील संभाव्य युतीची नांदी। संदीप देशपांडेंचं वक्तव्य। ठाकरे बंधू एकत्र आले आहेत। पालिका निवडणुकीबाबत मुंबईत काही विशेष घडामोडी घडतायत। खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। तर मुंबई कोणत्याही परिस्थितीत गुजरातच्या ताब्यात जाता कामा नये, राऊतांचं वक्तव्य। प्रत्येक मतदार यादी तपासा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश। प्रत्येक शाखाध्यक्षांना आपल्या वॉर्डात मतदार यादीत 2 लोकांची नेमणूक करा। अनंत चतुर्दशीला आढावा द्या, राज ठाकरेंच्या सूचना। मतदार याद्यांमध्ये दोष आहेत, दुरुस्तीला विरोध का करता? 25 वर्षात यात सुधारणा झाली नाही। हायकोर्टात याचिका पेंडिंग आहे, त्याला सुद्धा हे लोक विरोध करतात। फडणवीसांचा पलटवार। अनुराग ठाकूर यांचा राहुल गांधींच्या मतदारसंघात बोगस मतदार असल्याचा दावा। वायनाडसह अमेठी मतदारसंघात बोगस मतदानाचा दावा। निवडणूक आयोगानं अनुराग ठाकूर यांना नोटीस का पाठवली नाही? काँग्रेसच्या पवन खेडांचा सवाल। 2024ची लोकसभा निवडणूक रद्द करण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरमधील पाणी प्रश्नावरून अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी। इतके दिवस झाले पिण्याचे पाणी मिळत नाही, ही शोकांतिका। अजित पवारांचं वक्तव्य। पालकमंत्री पदाचा निर्णय फडणवीस, शिंदे, अजित पवार घेतील। पालकमंत्री पदावरून अदिती तटकरे यांची प्रतिक्रिया। एखाद्यानं म्हटलं तर ते संपूर्ण शिवसेनेचं म्हणणं नसतं। सुनील तटकरेंबाबत गोगावलेंनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। तर काही जण आधी बोलतात मग दिलगिरी व्यक्त करतात, अजित पवारांचं वक्तव्य। आता झेंडावंदन करतोय, हळूहळू पुढे जाऊ। नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या प्रश्नावर गिरीश महाजनांचं उत्तर। तर पालकमंत्री पदाबाबतचा वरिष्ठांचा निर्णय मान्य असेल, महाजनांचं वक्तव्य। मुंबई महानगरपालिकेची हंडी आम्हीच फोडणार। गिरगावात झळकला राज आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो असलेला बॅनर। परेश तेलंग यांनी बॅनर लावला। विजय मिळवल्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडे जायचं, ठाकरेंच्या बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांचं वक्तव्य. कंत्राटी मुलांना बेस्टमध्ये सामावून घेण्याची मागणी करणार.
आपली बेस्ट बस आधी बीएमसीवर नंतर वर्षावर न्यायचे दोन्ही बंधू काहीतरी विचार करून एकत्र आलेत, बाळा नांदगावकर यांचं वक्तव्य. माजी मंत्री पद्माकर वळवी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा होणार. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला ताकदीनं सामोरे जाणार, वळवींची प्रतिक्रिया. शरद पवारांच्या पक्षाचे नेते प्रशांत यादव भाजपमध्ये प्रवेश करणार. 19 तारखेला मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. तर बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे पुढची दिशा ठरवण्यासाठी पक्षांतराची भूमिका, प्रशांत यादव यांची माहिती. आपल्याकडचे स्कायवॉक पाहून कुणी त्यांचा वापरही करत नाही. आपल्याकडील स्कायवॉकनं नावं ठेवताना अजित पवारांकडून परदेशातील स्कायवॉकचं कौतुक. हिंगोलीत भाजप जिल्हाध्यक्ष बैठका घेऊन अधिकाऱ्यांना धमक्या देतात. पैशांची मागणी करतात. शिंदेचे आमदार संतोष बांगर यांचा भाजपच्या गजानन घुगेंवर आरोप. तर मी पैसे मागितलेलं सिद्ध झाल्यास मला अँटी करप्शनमध्ये द्या, घुगेंचं आव्हान. आंदोलकांना बेदम मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांची राष्ट्रवादीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती. तर सूरज चव्हाणांच्या नियुक्तीबाबत माहिती नाही, त्या बैठकीत मी नव्हतो, अजित पवारांची प्रतिक्रिया. पुण्याच्या पक्षातील नेमणुकांशी काहीही संबंध नाही, सूरज चव्हाणांच्या नव्या नियुक्तीबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. मारहाणीच्या प्रकरणानंतर सूरज चव्हाण यांना प्रदेश सरचिटणीसपदी नवी जबाबदारी. शब्दाला पक्का, ही अजित पवारांची प्रतिमा खराब करण्यासाठीच नियुक्ती केल्याची चर्चा. अजित पवारांच्या पक्षातील भाजप प्रेमी गट जाणून बुजून अजित पवारांची प्रतिमा खराब करण्यासाठी कार्यरत. सूरज चव्हाणांच्या नियुक्तीवरून रोहित पवारांचा निशाणा. कुणीही आडवं येऊ, 29 ऑगस्टला मुंबईला जाणार, ओबीसीतूनच आरक्षण घेणार, मनोज जरांगे ठाम. तर अजूनही 14 दिवसांचा वेळ, चर्चेतून मार्ग काढू शकतो, मंत्री प्रताप सरनाईक यांचं जरांगेंना आवाहन. वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिल पवारांसह 4 जणांना जमीन गैरव्यवहार प्रकरणात 20 तारखेपर्यंत ईडी कोठडी. दरम्यान अटक करण्यापूर्वी कायदेशीर परवानगी घेण्यात आली नाही, अनिल कुमार पवार यांच्या वकिलांचा आरोप. नागपूर सायबर पोलिसांकडून 4 महिन्यांनंतर शालार्थ आयडी घोटाळ्यातील मुख्य आरोपी निलेश वाघमारेला अटक. वाघमारेवर 580 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बनावट शालार्थ आयडी देऊन अनधिकृत वेतन दिल्याचा आरोप. मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडित कुटुंबियांनी प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट. पीडित कुटुंबातील नातेवाईकांची प्रकाश आंबेडकर यांच्याकडे न्याय मिळवून देण्याची मागणी. गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेत आरोग्य पथकानं वाटप केलेल्या पदार्थामुळे विद्यार्थी पडले आजारी. TV9च्या बातमीनंतर मंत्री आशिष जयस्वाल यांचे वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश. नियोजन समितीच्या बैठकीत गाजला विषय. उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्यासाठी मुदतवाढ 31 नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत. सरकारचा वाहन चालकांना मोठा दिलासा. मुंबईतील आंदोलनाच्या अनुषंगानं जरांगे पाटील यांची नांदेडच्या मारतळात चावडी बैठक. मुंबईहून आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचं नाही, जरांगे पाटलांचा निर्धार. जरांगेंना कोण आडवं येतंय ते स्वतःच आडवं करत बसलेत. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनावर नितेश राणेंची प्रतिक्रिया. सिंधुदुर्गातील जनता दरबारमध्ये पालकमंत्री नितेश राणेंचा महसूल अधिकाऱ्याला दम. लोकांची कामं करा, नाहीतर निलंबित करू, नितेश राणेंचा इशारा. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंना जीवे मारण्याची धमकी. एक फोन नंबर ट्विट करत अतुल लोंढेंचा आरोप. नागपूर पोलिसांनी धमकीची दखल घेण्याची मागणी. मंगलप्रभात लोढा कोणत्याही एका समाजाचे मंत्री नाहीत, त्यांनी कोर्टाचा मान राखायला हवा. राज ठाकरे यांनी लोढांना सुनावलं. तसंच कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर कारवाई करा. राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट. मुन्नी निलेश चंद्र यांच्या वक्तव्याशी सहमत नाही. कबूतरखान्यासंदर्भात न्यायालय आणि प्रशासनाचे आदेश पाळावे, कोणीही कायदा हातात घेऊ नये, हीच भूमिका. मंत्री मंगलप्रभात लोढांचं राज ठाकरेंना उत्तर. हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावं लागेल. हायकोर्टाच्या आदेशानंतरही धर्माच्या नावाखाली कबुतरांना खायला घातलं जात असेल तर पोलिसांनी कारवाई करावी. राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट. कबूतरखान्यावरून जैन समाजाकडून आंदोलन झालं, त्यावेळी पोलिसांनी कारवाई केली नाही. पण मराठी माणसांनी आंदोलन केल्यावर धरपकड का? राज ठाकरे यांचा सवाल. कबूतर स्वतःच अन्न शोधू शकतात, त्यामुळे त्यांना सक्रिय खाद्य देणं थांबवलं पाहिजे. कबुतरांच्या विष्ठेमुळे अनेक श्वसनाचे आजार होऊ शकतात. फ्रेंड्स ऑफ मुंबईतर्फे आयोजित कार्यक्रमात तज्ज्ञांचं मार्गदर्शन. आजपासून कोस्टल रोड 24 तास सुरू राहणार. मुख्यमंत्र्यांची घोषणा. तरुणांनो, गाडी चालवताना काळजी घ्या, स्टंटबाजी कराल तर सीसीटीव्हीची नजर आहे, फडणवीसांचा इशारा.